परतूर शहरात बी आणि ग्रामीणमध्ये बी. आता या शिष्टी सर्कलचा जो आहे तो शिष्टीच्या 33 KV वरून तुम्ही घनसावंगीला लाईट दिलेली आहे गणपती साहेब, ती कट करून टाका. आपल्याकडं जर एक्सेस आहे म्हणजे त्या सर्कलमध्ये 2 33 KV ची गरज आहे. म्हणजे मी मंत्री झाल्यावर मी 13 33 KV केले, शिष्टीने 33 KV केलंच नाही स्वयंजनाला. म्हणजे प्रत्येक सर्कलला एक 33 KV केलं. स्वयंजनाला 33 KV झालं, वरफळला 33 KV झालं सातवणा सर्कलमध्ये. आज तिथलं कार्याला 33 KV झालं, तिकडं कोकण हरवाला 33 KV झालं, आंब्याला 33 KV झालं. शहरात तुम्हाला 2200चे ट्रान्सफॉर्मर दिले. तारा हाताला लागतात ना, असं वर हात केला की ताराला चिपकत माणूस मरल, तर तारा का ना. मागच्या मध्ये सांगितलं तुम्हाला निधीची काही अडचण आहे का, पैशाची काही अडचण आहे का, कार्यकारी अभियंत्यांना प्रस्ताव पाठवा. तुम्हाला शहरामध्ये मी 6 कोटी रुपये दिले, 400 कोटी भरलेला पैसे दिले, केबल टाकायला पैसे दिले. आता तुमचे रात्रंदिवस लाईट चालू. इकडे सरकार काय म्हणतं विजेची बचत करा. काय बचत? दिवसा लाईट चालू ठेवून भरपूर शहरामध्ये खेड्यापाड्यात आहेत. मग तिथे केबल टाकलं, तुम्ही एवढा खर्च केला, वीज चोरी थांबवायसाठी केबल टाकलं. मी डेप्युटीसी मधून दरवर्षी 14 कोटी रुपये द्या, त्याच्यातून काही केबल टाकायचं. तुम्हाला तुमच्या योजनेतून केबल मिळालं. आपल्या मतदारसंघात 50 गावात केबल टाकले, पण तिकडचे लाईट रात्रंदिवस चालू आहे. मग गणपती साहेब काहीतरी महाराज का महाराष्ट्रात तरी होईल मला माहित नाही. आपल्याकडे दिवसा लाईट जे चालू आहे ते बंद करता येईल, कार्यकारी अभियंता म्हणून ते पाहत आहे. एकीकडं लोकांना लाईनचं शॉर्ट आहे. आता बिना लाईटचं काय होतं तुम्हाला माहित नाही. MSEBचे तुम्ही जे काही अधिकारी आहेत, गाव बंद राहतील पण तुमची वीज चालू राहते. आता आमच्या तिथं माझ्या तिथं 4 बॅटरी माझ्याकडे काम केलं. काही बँका अशा आहेत की त्यांनी 100% टार्गेट पूर्ण केलं, काही बँकेनं 110% टार्गेट पूर्ण केलं. म्हणजे टार्गेटच्या पुढे जाऊन कर्ज वाटलं. वाटायचं होतं 7 कोटी तो वाटलं 10 कोटी, वाटायचं होतं 10 कोटी तो वाटलं 15 कोटी. आपल्याकडच्या आढावा बैठकीचा परिणाम, वारंवार विचारणा केल्याचा परिणाम, जिल्ह्यात कर्ज वाटपात आपला मतदारसंघ नंबर 1 ला होता मागच्या वर्षी जालना जिल्ह्यात. काही ठिकाणी 30% कर्ज वाटप झालं, काही ठिकाणी 40% झालं, 60% झालं. आपलं टार्गेट पेक्षा 100% पेक्षा पुढे गेल्या काही बँका. आणि काही बँकांनी काम चुकारपणा केला. मोजक्या आष्टी वगैरे ह्या काही बँका आहेत. आज आपण राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बोलवलेलं आहे. प्रत्येक बँकेला आपण फक्त थोडक्यात विचारू. पहिला विषय बँकेचा घेऊ, दुसरं आपल्या तयारीत राहण्यासाठी सूचना देतो. कृषी विभाग आहे 2 नंबरला. आता शेतकऱ्यांची पेरणी चालू आहे. कृषी सेवा केंद्राचे आमचे सगळे आलेले दानवृद्ध आहेत का, अध्यक्ष आहे कृषी सेवा केंद्राचे. तर जे बियाणं आहे काय होतं, मी मंत्री असताना एक कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेचे CO आहेत, कलेक्टर आहेत, जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आहेत. आपले जे पथक नेमवले जायचे आणि हे पथक जायचं आणि कृषी सेवा केंद्रावर गुन्हा दाखल करायचे. भेसळीचं बियाणं पकडले, शेतकऱ्याची आली तक्रार की तो कृषी सेवा केंद्राला गेला. आमचा ओम सर त्याच्या तिथं रेड पडली आणि बोगस बियाणं पकडलं आणि त्याला लगेच त्याच्या जिल्हा परिषद COनी परवाना करून टाकला. बऱ्याच वेळा आमच्या बैठका मिटिंगा झाल्या आणि मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची, पण त्याच्यात काही कायदा झाला. त्या या वेळाला जो वाळूचं धोरण ठरलं त्याच्यात मी कमिटीमध्ये नाहीये, पण त्याच्यात काही चुका झाल्या. त्याच्यामध्ये काही कलेक्टरचे हात बांधलेत, काही तहसीलदार आहेत. ह्यांना त्याच्यामध्ये फार हस्तक्षेप करता येत नाही. पोर्टल आहे, ऑनलाईन आहे आणि त्याच्यामुळं कशी वाळू द्यायची तर कलेक्टर, अप्पर जिल्हाधिकारी किंवा SDM सगळ्यांना अडचणी होत्या याच्यामध्ये. या ज्या काही घरकुलाच्या योजना आहेत, आता परतूर शहरात 2000 घर आहेत.
मंठ्याला 1900 घर आहेत, आष्टीला 1000 घरकुल आहेत. म्हणजे जालना जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रोग्राम 10,000 घराचे प्रस्ताव पाठवले आपण. इथंच मीटिंग झाली, ऍडिशनल सिव्हिल बोलवलं मीटिंगला, एसडीएम, तहसीलदार, कलेक्टरच्या दालनात मीटिंग घेतली. मी जिल्हा परिषद सीओच्या दालनात मीटिंग घेतली. आणि वाळू कशा मार्गाने ऑनलाईन झाल्यामुळं तहसीलदार उठून कुठेही वाळू घरकुला फुकट देऊ शकत नाही, एसडीएम देऊ शकत नाही, अपर जिल्हा अधिकारी देऊ शकत नाही. पण त्याच्यात काही आम्ही मार्ग काढले आणि काही प्रमाणात आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं. 120 गावात पाण्याच्या टाक्या बांधायच्या. आता जवळपास 1.5 वर्ष झालं मी 120 कोटी रुपये आणले 100 गावासाठी. त्या टाक्यासाठी वाळू मिळत नाही. ऑनलाईन करण्याची कॉन्ट्रॅक्टर लोकांचा कल कमी असतो. ते उठतातच म्हणतात तहसीलदारला वाळू द्या, एसडीएमला वाळू द्या. तर त्यांनी त्या सिस्टमनं जायचं, ऑनलाईन करायचं आणि वाळू उपलब्ध करून घ्यायची. तर व्हिडिओ आहे त्यांनी घरकुलाची वाळू उपलब्ध करून घ्यायची. पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आहेत, जीवन प्राधिकरणचे डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांनी त्या ऑनलाईन प्रक्रिया करायची आणि वाळू उपलब्ध करून घ्यायची. अशा मार्गाने शहरात वस्तूंसाठी घेता येत नाही. आपल्याला रिझर्व्ह बँक सरकार म्हणून सांगितलेलं आहे की होल्ड केलेले खाते आहेत त्यांच्याकडून अनुदानातून कुठली रक्कम कपात करायची नाही आणि ते ताबडतोब शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे द्यायचे. दुष्काळाचं अनुदान असो की कुठलेही अनुदान असो. ते पीएम किसान जे केंद्र सरकारचे पैसे येतात 2,000 रुपये, असे 3 टप्प्यामध्ये पैसे येतात. आपको मराठी आता है ना, 3 वेळा पैसे येतात 6,000 रुपये. ते खातं होल्ड असेल तरी केंद्राचा पैसा आहे, ते पैसे त्या शेतकऱ्यांना द्यावे लागतील. कारण कलेक्टरला असे होल्ड केलेले जे आहेत, घनसावंगी आहे, जालना आहे, जिथे जिथे काही मी फोन केले तर ते होल्ड केलेले खाते ओपन करावं लागले. तुम्ही तुमच्या बँकला विचारा आणि पत्र द्या आणि मी कलेक्टरच्या उद्याच मीटिंग आहे आमची कलेक्टरच्या कार्यालयात, तिथे त्यांच्याशी बोलतो की खाते होल्ड केले असतील तर पंतप्रधानांची जी योजना आहे त्याच्यातून पैसे कपात